आपण बनवणार आहोत चिरोज. चिरोजसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पाणी. आपण जितकं पाणी घेणार आहोत तितकेच आपल्याला मैदा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 2 चम्मच इथं साखर घेतलेली आहे. बटर लागणार आहे आपल्याला आणि चिमूटभर मीठ आणि व्हॅनिला इसेन्स. आणि लास्टला आपण जेव्हा सर्विंग करू तेव्हा आपल्याला ही साखर टाकलेली आहे आणि त्यावर सिनेमन पावडरसुद्धा टाकलेली आहे. याला मिक्स करून आपण डिश जी आपली सर्व करणार आहोत. तर आपण सर्वात आधी आता स्टार्ट करूया. इथे मी पॅन घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालणार आहे. या पाण्यामध्ये हे बटर, साखर आणि मीठ. तर याला एक उकळी येऊ देते. यामध्ये साखरही विरघळून जाईल आणि आपलं जे बटर आहे तेही मेल्ट होईल. आणि चांगली एक उकळी येऊ देऊ आपण. बघा छान उकळी आली आहे. आपण आता याला बंद करूया गॅसला आणि यामध्ये आपण टाकूया मैदा. याच्या गुठळ्या व्हायला नको. स्पॅच्युलाने छान आपण याला मिक्स करून घेऊ. बघा स्मूथ झालेलं आहे. हे बघा आपण आता याचे असे चिरोज काढून घेऊया. माझ्याकडे पायपिंग बॅग नव्हती तर मी इथं दुधाची जी पिशवी असते आपली बॅग ती केलेली आहे आणि इथे हे नोझल टाकलेलं आहे. हे बघा इथे मी काढून घेतले चिरोज. आता यांना आपण फ्राय करूया तेलामध्ये. आता आपण हे चिरोज जे आपण काढून ठेवलेले आहेत त्याला फ्राय करूया. थोडा लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला छान याला फ्राय करायचं आहे. लाईट गोल्डन कलर आलेला आहे. आता अजून 1 मिनिट आपण होऊ देऊ याला. आता आपण याचं प्रेझेंटेशन करूया. आपण हे साखर आणि सिनेमन पावडर घेतलेली आहे. ही जी स्टिक आहे आपली चिरोजची यामध्ये कोट करूया अशी. छान याला स्टिकला आपण कोट करून घेतलेलं आहे. हे बघा इथं आपले तयार झाले आहे चिरोज. याला तुम्ही चॉकलेट डिपमध्ये डिप करून खाऊ शकतात. हे बघा आतमध्ये दाखवते मी तुम्हाला.